TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. चा इशारा सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू पडेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू ते मारण्याचा प्रयत्न. डावी यष्टी चोरून जाणारा चेंडू यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक एंड वरती आहे तो म्हणजेच पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. बंटी हा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश या मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक करत नाहीये. गडी मात्र बाद होतोय. योगेश जगताप याला मिळालेलं पहिलं यश. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी मात्र बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नव्याने फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय तो म्हणजे अजित मोहिते. अजित मोहिते सारखा खेळाडू मैदानामध्ये येतोय. तडाखेबंद फलंदाज, मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. एक लाजवाब फटकेबाजी. मॅन फ्रॉम नायगाव दादर परिसरातील हा खेळाडू कित्येक काळ टेनिस विश्वामध्ये ब्रह्माबाईच्या संघाकडून खेळताना दिसतो. एक 11 विपिन भाई यांच्या माध्यमातून केलेली ही गोलंदाजी धावसंख्या मात्र फिरवली गेली. 11 धावसंख्येवर 11 धाव फलकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताय. एकदा गोलंदाज विपिन या मात्र डान्सिंग डाऊन विकेट मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल. तत्वर घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धाव फलकावरती 12 धावसंख्येवरती. बिना जोखिम कुछ नहीं होता दोस्तों. बिना जोखिम कुछ नहीं मिलता दोस्तों. और जोखिम वही उठाते हैं जो साहसी होते. आता मात्र अजित मोहिते सारखा फलंदाज प्रत्येक चेंडूवरती प्रहार करेल का हे पाहणं गरजेचं आहे. कारण की एका बाजूला बिपिन सारख्या गोलंदाज स्लोअर पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जाते का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अजित मोहिते सारखा तडाखेबंद फलंदाज. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. अजित मोहिते सारख्या वादळाला मैदानामध्ये रोखणं गरजेचं आहे. जर काही वादळ शांत झालं तर कमीत कमी धावसंख्येवरती आपल्याला धोरी इलेव्हन या संघाला रोखता येईल. गोलंदाज मात्र हलक्या हाताने टाकलेला हा एक चेंडू. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. फलंदाज अजित मोहिते याला जकडून ठेवलं गेलं. बांधून ठेवलं गेलं. फुटवर्क पाहायला मिळाला नव्हता. पदल आले त्या चांगलं पाहायला मिळालं नव्हतं. ते म्हणजे अजित मोहिते असं. चेंडूवरची नजर हटली. दुर्घटना घडली. चेंडू निर्धाव जाऊन बसला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एकदा गोलंदाजीसाठी स्वच्छ होतो विपिन. मात्र लोअर फुल टच चेंडू. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. गडी मात्र बाद होतोय. अजित मोहिते याची खेळ संपुष्टात. एक लाजवाब क्रिकेट आणि या क्रिकेटच्या वातावरणामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा मंदार गुरव ऑन स्ट्राईक उप बंड्या. मात्र पहिल्या चेंडूने मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. बॅटची कडा घेतली गेली होती. गडी मात्र बाद झाला असता. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षक चुकला. ही मात्र चूक कुठेतरी भोगावी लागणार आहे. विनाशकारी विपरीत बुद्धी ही चुकीचं कुठेतरी भोगावं लागेल. दिलेली ही एक धावेची षटक मात्र समाप्त झालंय. विपिन भाई यांच्यासाठी ठेवला जाणारा हा सामना 2 षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 12 आहे धावसंख्येचा. त्या गोलंदाज सज्ज झालाय राहुल सावंत. मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक होतोय. बॅटची काढा घेऊन नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जदवर फेकी केली जाईल. बिपिन भाई यांच्या मार्फत फेकी केली जाईल. तदवर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 13 धावा. तर मात्र मैदानामध्ये अजून एक वादळ घोंघावत आहे. ते वादळ आहे ते म्हणजे मंदार गुरव उर्फ बंड्यासारखा खेळाडू अजून सुद्धा स्ट्राईक एंड वरती आहे. अजून सुद्धा त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून येणारी फटकेबाजी अजून सुद्धा शेष आहे. अजून सुद्धा त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून येणारे मोठमोठे फटके अजून सुद्धा शेष आहेत. मैदानामध्ये काय घडेल घेऊन चलतो मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय राहुल सावंत. स्ट्राईक एंड वरती आता म्हणजे बंड्या. आता मात्र जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुरेख पद्धतीचा झेल पकडला जातोय. बंड्याची खेळ संपुष्टामध्ये. बॉलच असं हे नाही होत आहे. तो 6 मारायच्या अगोदर
हा लेट गेला थोडंसं लेट तसं नाही खांबामध्ये आहे ना नवीन फलंदाज मैदानामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली स्थिरावली गेली 13 धावसंख्या. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे की काय असं म्हणावं लागेल कारण की 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या अजित मोहिते बाद झाला होता. आता मात्र 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या किशोर सारखा फलंदाज बंड्यासारखा फलंदाज मैदानाच्या तंबूच्या असलेला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय बॉल स्पीडने येतो ना माझी ना धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 13 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल सज्ज होतो. पहिल्या चेंडूवरती यश मात्र प्राप्त दुसऱ्या चेंडूवरती यश मात्र प्राप्त झालाय. स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक वरती सुमित सारखा फलंदाज येतोय आणि गोलंदाज सज्ज मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1-2 अँड ड्रॉप. झेल मात्र धरणीला दान दिला गेलाय. सुंदर रनिंग मिड विकेट पाहायला मिळाली. 2 धावा अंकित केल्या गेल्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 15 मार्च 1877 साली एमसीजी मेलबर्नच्या मैदानामध्ये पहिला सामना खेळला गेला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. पहिला गोलंदाज होता ॲलन स्वॅन. पहिला फलंदाज होता चार्ल्स बॅनरमन. ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमन या फलंदाजाने ज्यावर हाताला चेंडू लागून रिटायर्ड आउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर येण्याच्या आधी तब्बल 165 धावा लगावल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक सुद्धा झळकवलं होतं. पहिला फलंदाज बाद झाला होता. हिल्स या गोलंदाजाने पहिला फलंदाज बाद केला होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे राहुल सावंत. धावसंख्या स्थिरावली गेली 15 आहे धावसंख्या. मात्र चेंडू ते जोरदार मारण्याचा प्रयत्न बॅटची कला घेऊन चेंडू यष्टीच्या पाठीमागे विसावला जातो. यष्टी रक्षक कोणती चूक करत नाहीये. गडी मात्र बाद. जाधवची मदत धावसंख्येमध्ये पडणारी बल धावसंख्या धावून पोहोचली 19 या धावसंख्येवरती. आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका बोमास लँड झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू जवळ घेतलेली 1 धाव एका धावची मदत धावसंख्येमध्ये भरणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 3 षटक समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एंड ऑफ दी ओव्हर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली 20 या धावसंख्येवर. नॉन स्ट्राईकमधली छोटू सारखं फलंदाज आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ अजून सुद्धा शेष असेल. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नजफगडचा नवाब अर्थातच वीरेंद्र सहवाग हा खेळाडू आपण पाहिला. वीरेंद्र सहवाग या खेळाडूने तब्बल 30 षटक झळकावलं होतं. त्यातील एक आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ज्यावेळी गोलंदाजीसाठी शोभ अख्तर हा गोलंदाजी करत होता. 20 धावा धावफलकावरती लागले गेल्या. वीरेंद्र सहवाग या खेळाडूचा जन्मदिवस होता आणि निश्चितच त्या दिवसाची आठवण झाली आणि निश्चितच एका सामन्याची आठवण होते. ज्यावेळी 309 धावा वीरेंद्र सहवागने लगावल्या होत्या त्या सामन्यामध्ये एक घडलेली घटना होती. गोलंदाजीसाठी शोभ अख्तर गोलंदाज होता. आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे बिपिन भाई. त्यावेळी शोभ अख्तर गोलंदाजी करत होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू गोलंदाजी करत होता. शरीराची भीक घेणारी गोलंदाजी केली गेली होती. मात्र पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडूला दिशा दिली गेली. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. राहुल सावंत येतो. सोडक पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. त्यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू गोलंदाजी केली गेली होती आणि त्यावेळी वीरेंद्र सहवाग मात्र बाद होत नव्हता. त्यावेळी त्याच्यासाठी शोएब अख्तर त्या जवळ यायचा आणि त्याला म्हणायचा आता हुक मार असं 2 ते 3 वेळा झालं. मात्र जोरदार प्रहार केला गेला. हॅलो शॉट सुमित त्याच्या बॅट मधून निघालेला जोरदार प्रहार सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण होतं. फेकी केली जाईल तद्वर घेतलेल्या दुसरी धाव मात्र पूर्ण होते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. उशीर झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. धुरी 11 व्हर्सेस दहिसर बॉईज या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 23 धावे धावसंख्येवरती तब्बल 4 गडी मात्र बाद झाले. मात्र सुमित जोरदार प्रहार केला गेलाय. राहुल सावंत याच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडते. धावसंख्या धावपळीवरती लागली जाते 29 या धावसंख्येवर. एकदा गोलंदाज बिपिन सज्ज होतो. बिपिन सारख्या गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. योगेश येईल जवळ क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तदूर मात्र एक धाव अंकित केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपळीवरती लागली जाते तब्बल 30 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटक हाताला होतं त्यावेळी मात्र एक धाव खर्च करत एक फलंदाजाला बाद केलं होतं. आता मात्र थोडंसं महागडे षटक. आता मात्र 1 वरती 1-0 जरूर वाढवा. 10 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी विपिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र जोरदार प्रहार बॅकफूट वरती येऊन खेळलेला हा फटका चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावा आल्या आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये बनणारी भर. धावसंख्या यावरती बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव जाऊन बसला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र झाली. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीवरती लागली गेली 34 धावा. येणारे 6 चेंडूचा खेळ. छोटूच्या बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता निर्धावची या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. कोणती चूक करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र बाद. खांबामध्ये आला रे. मी काय बोलतो मी तिकडे जातो आता. ही मॅच झाली ना तिथे जातो. सावली स्टेज पण नाही बांधला. स्टेज बरोबर नाही. स्टेज थोडा वाकडा गेला. 35 धावा. 35 धावा धावपळीवरती लागले गेल्या आणि निश्चितच शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटच्या चेंडूच्या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मोहित सारखा गोलंदाज सुरेख पद्धतीची गोलंदाजी तो हाताळतोय. मित्रांनो क्रिकेट हा खेळ असा आहे. क्रिकेट या खेळाबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेट हा खेळ असा आहे. बराक ओबामा हे सुद्धा एकदा सांगत होता. एक पत्रकार परिषदेमध्ये सांगत होता क्रिकेट हा खेळ कसा खेळला जातो. क्रिकेट हा खेळ काय आहे हे मला सुद्धा माहिती नाही. गोलंदाज सज्ज झालाय. मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेला. कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं त्याच्या क्षेत्ररक्षण होतं. सुंदर बॅकअप पाहायला मिळतं. फेकी केली जाईल तद्वर घेतलेल्या या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या धावसंख्येवर. बराक ओबामा म्हणतो की मला क्रिकेट हा खेळ कसा खेळला जातो. क्रिकेट हा खेळ काय मला माहिती नाहीये. पण ज्या वेळी भारतीय संघाचा सामना असतो ज्या वेळी सचिन रमेश तेंडुलकर मैदानामध्ये येतो त्यावेळी माझ्या देशाचं 5% उत्पन्नामध्ये घट होते. धावसंख्या वाढली. धावपळीवरती 37 धावा धावपळीवरती लागले गेले. चालू असलेला सामना आपण पाहतोय. धुरी इलेव्हन वर्सेस दहिसर बॉईज या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. तो म्हणजेच मोहित सारखा गोलंदाज. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शेष असेल. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप फाईन लेगला जोर क्षेत्ररक्षण फेकी होईल तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गडी मात्र बाद होतोय. एक पद्धतीची गोलंदाजी जलद पद्धतीच्या गोलंदाजीचा खेळ करणारा हा गोलंदाज आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय मोहित. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फासला. चेंडू निर्धाव जाऊन बसतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गडी मात्र बाद होतोय. हे संपुष्टात येते ती म्हणजे प्रदीप याची 39 धावांचं लक्ष. येणारे 35 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष. मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेला. निश्चितच बाईकच्या तुर्बामध्ये येणारी 1 धाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26चं पालन केलं गेलं. येणारी 1 धाव खातं बोललं गेलं. अकाउंट ओपन केला गेला एका धावेच्या मदतीने. या धावेचं महत्व सांगायचं झालं तर 1 ऑक्टोबर हा दिवस असतो की क्रिकेटमध्ये नियमावलीमध्ये बदल केला जातो आणि एका दिवसाचं महत्व 1 मे 1983. अर्थातच टेनिस क्रिकेटचा नंबर 1चा खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते याचा जन्मदिवस सुद्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. म्हणजे चिंटू सारखा गोलंदाज एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव जरी आली असेल तरी सुद्धा बाईकच्या धरून
मात्र लोअर फुटाचे चेंडू थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे, फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. जर क्षेत्ररक्षक पाहिलं तर गुड्डूचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. दीपेश धुरी यांच्या मार्फत थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालं, पण त्यांच्याकडे जर पाहिलं तर अंगावरती टॅटू पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील असा एक खेळाडू आहे ज्या खेळाडूने आपल्या अंगावरती पाठीवरती संपूर्ण जगाचं चित्र वगैरे काढलंय आणि जगाचा मार. आता मात्र हातच्या हाताने खेळलेला फटका, चेंडू हवेमध्ये, झेल मात्र धरणीला दान, झेल मात्र धरणीला दान दिला गेला. टेक द कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण असेल. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल तद्वर मात्र घेतलेली या दोन धावा येतात. दोन धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर, धावसंख्या डबलवरती लागली जाते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक हाताला जात आहे. एक झलकगती गोलंदाजालाच अशा ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं जातं. कारण असं की त्याच्या पळण्याची क्षमता जी असते, जी टेम्परामेंट असते, जी क्षमता असते ती अतिशय जास्त. मात्र दोदाचा आर केला गेला. गेट बल्ले से ऐसी निकली जैसे मानो बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि त्याच्यावरती केलेला सुरेख पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला आणि येणाऱ्या 4 धावा, 4 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावसंख्येवरती लागली गेली ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावसंख्येवरती लागली गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक 39 धावांचा पाठलाग करायचा असताना या पद्धतीची धावसंख्या जर का गोळा केली गेली तर लक्ष काही दूर नसेल. मात्र जोरदार प्रहार केला गेला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गडी मात्र बाद. पहिलं षटक समाप्त आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 1 षटकांचा सामना गेला. आता मात्र 20 षटकांच्या सामन्यामध्ये स्वतःला कसं कन्वर्ट करशील. गोलंदाज सज्ज होतोय शिरू. मात्र ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल, तद्वर घेतलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या लावून पोहोचते 11 धावसंख्येमध्ये. त्यामुळे सचिन रमेश तेंडुलकरने त्याला म्हटलं होतं आजच्या गोखलेला की 120 चेंडूंचा खेळ असेल, 20 षटक म्हटलं 120 चेंडूचा खेळ असेल. प्रत्येक चेंडूवरती जरी मी 5 चेंडूवरती 5 धावा सिंगल घेतल्या आणि एखादा चौकार किंवा षटकार हा येणारच. 6 चेंडूमध्ये चुकी हा गोलंदाज करणारच. आता मात्र मारण्याचा प्रयत्न फसला. अजित मोहितेकडून चुकी आणि चेंडू सोडून निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बाईकच्या तुरुंबामध्ये येणारी हे 4 धावा. येणारे 4 धावा, 4 धावच्या मदतीने पडणारी भर, धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागले गेल्या. शिरू सारखा गोलंदाजी करतोय. निश्चितच धावसंख्या पाहिली 15 धावा, 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती असेल ब्लू स्टार या संघाच्या संघनायकाला आणि अशोका 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाला नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचं मित्रांनो. वारंवार मी तुमच्याकडे सूचना देतोय. एक चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 23 पालन केलं गेलं. मृत चेंडू म्हणून घोषित केला जातो. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मागवलती जाताना दिसतोय. शिरू सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा एक चेंडू. शिरू मात्र आपल्या रनअप मध्ये काहीतरी चुकामुक होतीये. गोलंदाजी साहेब महत्वाची. पुन्हा एकदा शिरू गोलंदाजीवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 15 धावा. मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेला. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बाहेर मारला. धावसंख्येमध्ये 6 धावने भर पडते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते तब्बल 21 या धावसंख्येवरती. स्पर्धेमधील दूरवरचा फटका पाहायला मिळतोय. तो म्हणजेच सुजितेच्या बॅटच्या पट्ट्यामधून शिरूला सुद्धा थोडस विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलं. शिरूच्या शिरूने पाहिलेला एवढा दूरवरचा फटका आला आणि शिरू थोडासा विचारात पडला गेला. पण एकदा गोलंदाजीसाठी शिरू सज्ज होताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा शिरू गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलाईन चेंडू. निश्चितच फ्रंट फूट नो बॉल, नो चेंडू असेल. या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. येणारी एक धाव.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 24 पालन केलं गेलं. येणारी ही एक धाव एका धावच्या मदतीने पडणारी धावसंख्येमध्ये भर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. तब्बल 22 या धावसंख्येवरती 39 धावांचा पाठलाग करायचा असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शिरू गोलंदाजीसाठी सज्ज होतं. शिरू मॅन फ्रॉम अलिबाग यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा वाटका कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाते. तत्वर घेतलेली एक धाव एका धावच्या मदतीने पडणारी धावसंख्येमध्ये भर धावसंख्या धावफलकावरती 23 या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला हा फटका. थोडं गॅच्या क्षेत्ररक्षण होतं. फेकी केली जाते. तत्वर मात्र एका धाव्यावरती समाधान मानावं लागतं. नो +1 अशा 2 धावा. नो चेंडू पुरी हिट या चेंडूवरती पुन्हा एकदा फ्रंट फुट नो पाहायला मिळतोय. शिरू वेग थोडासा आपलं गोलंदाजीचं संतुलन थोडंसं बिघडतंय. येणाऱ्या एक्स्ट्रा धावा 2004 साली कोलंबोच्या मैदानावरती बांगलादेश या संघाविरुद्ध खेळला गेलेला हा सामना. गोलंदाज होता मोहम्मद समीद. तब्बल 17 चेंडू टाकले गेले होते. अतिरिक्त गोलंदाजी केली गेली होती. आता मात्र गोलंदाजीसाठी शिरू मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका. नो चान्स फॉर द गोलंदाज. चेंडू सर निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दोन षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. याच षटकामध्ये पाहिलं तब्बल आणि तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या. को मिल जाएगा ना कल के लिए परसों ले बोला ना. हाँ मिल जाएगा. ठीक है. हाँ आमचे डीजे मास्टर थोड्याशा कालावधीनंतर पुन्हा एकदा परत ट्राइपॉड का कुछ होता है तो कर ले. ट्राइपॉड का जरा मेरे को लगने वाला ट्राइपॉड का तो. ठीक है चल 2-3 गाणं होऊन जाऊ द्यात. राजू वालेकर स्पॉन्सरशिप ट्राइपॉड भी मेरे को भी लगने वाला है. जर्सी ट्राइपॉड का कुछ कर तू. ठीक है एडजस्ट कर किधर से कल के लिए. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. डीएस टीडी का नाम क्या है? टीडी का नाम विनय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. तो म्हणजे विनय. धावसंख्या पाहिली 18 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय विनय. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र चूक होतीये. चेंडू स्वर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नो मॅच लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू गवडड करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांसाठी 4 धावा. या पुढील होणारा सामना अशोका 11 वर्सेस ब्लू स्टार. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन सुरेख पद्धतीची गोलंदाजी 1-1 षटकामध्ये घट केली जाईल. पुढील होणारा सामना असेल अशोका 11 वर्सेस ब्लू स्टार. या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे लवकरात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. तुमची फिट आहे. मात्र डान्सिंग गावडे विकेट. जोरदार प्रहार केला गेलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. नो मॅच लँड रिजन मध्ये जोर फेकी केली जाईल. तत्वर घेतलेली एक धाव एका धावच्या मदतीने पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 38 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विनंती असेल ब्लू स्टार या संघाच्या संघनायकाला आणि अशोका 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आता मात्र एका धावची गरज. मात्र रिव्हर्सलचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. व्हाईटच्या स्वरूपामध्ये 5 धावा. विजय होताना दिसतोय.